जो मनुष्य कर्माचा अतिरेक करतो किंवा मुळीच कर्म करीत नाही असा कोणीही मनुष्य योगी होऊ शकणार नाही. ग्रंथावली खंड 2 पृष्ठ 133. राजयोग. जीवनातील अंतिम सत्य प्राप्त करून घेण्याचे एक व्यवहार आणि शास्त्रविद्या साधनाप्रमाणे राजयोग मानव जातीला सादर करतो. राजयोग एक शास्त्र आहे. प्रत्येक शास्त्राची सत्योपलब्धी स्वतःची अशी पद्धत असते. तुम्हाला जर खगोलशास्त्राचा व्हायचं असेल तर बसल्या बसल्या खगोलशास्त्र घोकत राहिले ते कधीच साधणार नाही. साईडला ठेवून दे, मग सांगायला पाहिजे ना. बसल्या खगोलशास्त्र घोकीत राहिले नाही ते कधीच साधणार नाही. रसायनशास्त्र म्हणे की पदार्थ विज्ञानाचे म्हणा सर्व असेच आहे. कोणत्याही शास्त्रात एक विशिष्ट पद्धती अवलंबून करावं लागेल. निळा द्रव्य घ्यावी लागतील. ती विशिष्ट प्रमाणात एकमेकाच्या मिसळ लागतील. त्यापेक्षा निर्माण होणारा संयुक्त पदार्थावर प्रयोग करावे लागतील. परीक्षण करावं लागेल. तेव्हाच कुठे तुम्हाला रसायनशास्त्र ज्ञात होईल. तुम्हाला जर एका खगोलशास्त्राने व्हायचं असेल तर तुम्हाला वेधशाळेत गेले पाहिजे. दुर्बिणी घेऊन ग्रहणशास्त्राचे निरीक्षण केले पाहिजे तरच तुम्ही खगोलशास्त्र होऊ शकाल. आपण त्याप्रमाणे प्रत्येक शास्त्रज्ञाची अशी एक विशिष्ट पद्धत असणार. ते तुम्हाला हजारो उपदेश देऊन पण तुम्ही जर योग्य प्रणालीनुसार साधना करणार नसाल तर हजार काय पण लाखो उपदेश तुम्हाला धार्मिक बनवू शकणार नाहीत. छान पुस्तक आहे, जरूर ऐका. जास्तीत जास्त लोकांना पोचवा. मी वाचतोय म्हणा किंवा कोणी दुसरं तुम्हाला काहीतरी चांगलं ऐकायला भेटते म्हणून म्हणा, काहीतरी चांगलं पसरवतं म्हणून म्हणा. नको ते व्हिडिओ आपण पसरवतो, एखादा चांगले व्हिडिओ पसरवता आपला वाईट तर काय होणार नाही, फायदाच होईल. ध्यानाचे परिणाम जमल्यास कमेंट्स पण करा, लाईक करा. ध्यानाचा परिणाम रात्रंदिवस ब्रह्मचिंतन कर. अगदी तद्गचित होऊन एकाग्र मनाने ध्यान कर आणि व्युत्पन्नकाली म्हणजेच इतर वेळी इतर लोकहितकारी कर्म कर किंवा मनात चिंतन कर. जगताचे कल्याण हो, सदैव मंगल हो, सर्वांचे चिंतन ब्रह्म विमुख हो, अशी प्रकार सतत केल्या चिंतनाचे जगाचे मंगल होईल. बघा, सर्वांचे कल्याण असाच विचार करणं आनंदी आहे. जगातील कोणालाही कोणती गोष्ट कधी वाया जात नाही. मग ती गोष्ट म्हणजे एखादे सत्कर्म. बघा, कुठली गोष्ट फुकट जाते. मी सारखं असते, तुम्ही कुठलीही मदत करा ती कुठे फुकट जाणार, तुम्हाला ती कुठेतरी रिटर्न येणार, माझ्याकडनं या कोणा इतराकडनं. मग ती गोष्ट एखाद्या सत्कर्म वा सद्विचार असो. तुझ्या चिंतनाप्रमाणे कदाचित अमेरिकेतल्या एखाद्या माणसालाही धर्मभाव जागृत होणे शक्य आहे. बघा, तुमच्या ज्याने धर्मभाव मग तुम्ही प्रसार करून किती आनंद द्याल. तो तुमच्या कोणाकडून आलं हे मत असतं. कोण सांगते ह्यापेक्षा जास्त. साधक माध्यम कोण होतो हे फार कधी कधी महत्त्वाचं होतं. स्वामीजी कलकत्त्याजवळ बोलेरो बटात एका भारतीय शिष्याच्या ते बोलवते. ग्रंथावली खंड 6 पृष्ठ 128. ध्यान करत असताना तेरधारेप्रमाणे मन अखंडितपणे एकाच वस्तूवर लावून ठेवायला हवे. सामान्य माणसाचे मन नाना गोष्टीत विखुरले असते. ध्यानाकाली सुद्धा ते प्रथम सैर धावत असते. मनात तेव्हा कोणतीही इच्छा उठेना का कोणकोणते विचार उत्पन्न होत असोत हे स्थिरपणे बसून पाहायला हवे. असे बघताना मन स्थिर होऊन जाते आणि मग मनात तऱ्हेतऱ्हेचे विचारांचे तरंग उठत नाहीत. हे तरंग म्हणजेच मनाच्या सकल्प वृत्ती. पूर्वी ज्या गोष्टीचा उच्चारणे चिंतन केले असते त्या साऱ्यांचा एक मानसिक अंतर्भाव निर्माण झालेला असतो. त्यामुळे ध्यानालाही त्या साऱ्या गोष्टी मनात उठतात. या गोष्टी त्याप्रमाणे उठणं वा ध्यानकाली मनात येणं साधकाचे मन क्रमशः स्थिर होत आहे. त्याचेच प्रमाण आहे. मनात कधीकधी एखाद्या वस्तूच्या कल्पनेच्या आश्रयाने एकच वृत्ती प्रवाहित होत राहते. त्यालाच सकल्प विकल्प ध्यान असे म्हणतात. आणि मन जेव्हा सर्व वृत्ती शून्य होऊन जाते तेव्हा ते निरालाभ अखंड बोध स्वरूप अशा प्रकृती चैतन्य विरून जाते. यालाच म्हणतात वृत्तीशून्य निर्विकल्प समाधी. समाधी हे 2 प्रकारे ठाकूरांच्या रामकृष्णाच्या ठिकाणी आम्हाला वारंवार पाहायला मिळते आहेत. त्यांनी काही प्रयत्न करून या अवस्था आणाव्या लागत नसतात. सहज आपोआप अकस्मात त्या अवस्था जात. हे सारे मोठेच आश्चर्य काय असे त्यांना पाहूनच त्या साऱ्या गोष्टी नीट समजू शकलो. पृष्ठ 200 खंड 6 पृष्ठ 245-46.